नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या BA भाग 3च्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासपत्रिका 14 मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास यावरती चर्चा करत होतो. आपला जो तिसरा घटक आहे यामध्ये आपण निवडक पंडित कवींच्या काव्याचा अभ्यास करत होतो. या अनुषंगानं आपल्याला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यायला लागणार आहे, तो म्हणजे पंडिती काव्य जे आहे त्या काव्याचं स्वरूप वैशिष्ट्ये हेही आपल्याला या पंडित कवींच्या ज्या ग्रंथरचना आहेत त्या ग्रंथरचनेच्या वैशिष्ट्यांच्या आधारे आपल्याला त्याचाही अभ्यास, म्हणजे जसं आपण संत काव्याचा अभ्यास केला तसं पंडिती काव्याचा सुद्धा अभ्यास आपल्याला करता येतो. आणि संत काव्य आणि पंडिती काव्य एकमेकापासून कसं वेगळे पण जपतं, त्याची कोणती वैशिष्ट्ये आहेत, हाही अभ्यासाचा आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला संत काव्यानंतर आलेलं पंडिती काव्य जे आहे मध्ययुगीन काळातलं, त्या पंडिती काव्याचं स्वरूप पण लक्षात घ्यायचं आहे. आणि ज्या पंडितांनी योगदान दिलं या मध्ययुगीन मराठी वाङ्मयामध्ये त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचा पण आपल्याला अभ्यास इथे अपेक्षित आहे. त्या दृष्टीनं आपण मुक्तेश्वरांच्या वरती चर्चा करत होतो की प्राचीन किंवा मध्ययुगीन मराठी पंडित कवीमध्ये एक अग्रगण्य असं नाव म्हणजे मुक्तेश्वरांचं आहे. त्यांना आपण कलाकवी असंही म्हणतो. तर हे एक विद्वान आणि मुक्तेश्वर संत नाहीत, पण संत परंपरेत असणाऱ्या घरात त्यांचा जन्म आहे. म्हणजे त्यांचं जे आजोळ आहे ते संत एकनाथांचं हे आपण पाहिलेलं आहे. तर मुक्तेश्वर जे आहेत त्यांच्या काव्यावरती आपण चर्चा करत होतो. त्यांनी जे ग्रंथ रचना केली त्यात आपण संक्षेप रामायण म्हणजे श्लोकबद्ध रामायण, रामायण आणि महाभारत यांचा त्यांनी आधार घेऊन काही रचना केलेली दिसते. तर इथे पंडिती काव्याची जी सुरुवात आहे ती मुक्तेश्वरांच्या काव्यापासून मांडण्यात आलेली दिसते आपल्याला. पण त्याही अगोदर आपण जर महानुभाव पंथाचा अभ्यास केला त्यावेळेला त्या महानुभावीय जे कवी आहेत त्यांच्या नावामध्ये सुद्धा आपल्याला पंडित हा शब्द दिसत होता. म्हणजे उदाहरणार्थ रुक्मिणी स्वयंवर लिहिणारे नरेंद्र पंडित, दामोदर पंडित किंवा भास्कर भट्ट बोरीकर. तर महानुभावीय कवींच्याकडे जी विदग्धता होती, जी विद्वत्ता होती ती मुक्तेश्वरांच्याकडेही आहे. म्हणजे पंडिती काव्याचा जो श्री गणेश आपल्याला म्हणता येईल तो कुठे झालेला दिसतो? महानुभाव काव्यामध्ये. पण मुक्तेश्वरांच्या पासून पंडिती काव्याची परंपरा किंवा सुरुवात मानली जाते. पंडिती काव्याच्या पाठोपाठ पंडिती काव्याला जो फुलोरा आणला तो पंडित कवींनी आणलेला आहे. आणि या जे संस्कृत महाकाव्य जे आहेत त्यांचा आदर्श, पंचमहाकाव्यांचा आदर्श त्यांच्या पुढे असल्यामुळं मराठी साहित्याचं दालन या पंडिती काव्यांना आपल्यासाठी समृद्ध करून ठेवलेलं आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. संत काव्याचं दालन संतांच्या अभंगवाणीनं ओव्यांनी समृद्ध आहेच, पण पंडिती ही जी संत काव्याची मध्ययुगीन जी मधली स्थिती आहे त्या काळात कुठेतरी वाटत होतं की हे आता खंडित होणार की काय. कारण जी परकीय आक्रमणं होती, इस्लामी राजवट, इस्लामी आक्रमणं, यामध्ये संत काव्याची जी परंपरा आहे ती खंडित होते की का असं एक चित्र निर्माण झालं होतं. त्यावेळेलाच हे पंडिती काव्य आलेलं आहे. त्यामुळे पंडिती काव्याला आपल्या मध्ययुगीन मराठी साहित्यामध्ये महत्त्वाचं आपण स्थान देतो.
तर त्यातले पहिले कवी होण्याचा मान म्हणून मुक्तेश्वरांनी काढलं. पण ते कला कवी आहेत. आपण याही पूर्वी पाहिलं सांगितलं की संत काव्य आणि पंडिती काव्य यांना जोडणारा दुवा ते आहे. तर त्यांनी संक्षेप रामायण लिहिलं. ही सुरुवातीची रचना होती, त्यामुळे थोडीशी अनुकरण वगैरे आणि एक वर्णन शैलीमध्ये कुठेतरी ओढाताण झालेली आपल्याला दिसते. पण हे पंडित कवींच्या काव्यरचनेत पहिलं काव्य म्हणून या रामायणाला महत्त्व येतं. त्यानंतर त्यांनी जी काही ग्रंथ लिहिले त्यात आख्यान काव्य लिहिले. आपण त्यात शुकरंबा संवाद हे आख्यान त्यांचं 467 ओव्यांचं आहे. इंद्राच्या सांगण्यावरून रंभा शुक्राचार्यांचा तपोभंग करण्याचा प्रयत्न करते आणि तिच्या मोहमायेमध्ये शुक्राचार्य अडकत नाहीत, ते विचलित होत नाहीत. हे जे वैराग्य आहे ते इथं ते म्हणजे त्याचा वरती प्रकाश मुक्तेश्वर टाकताना दिसतात. शुकरंबा संवादात जी आसक्ती आणि अनासक्ती म्हणजे रंभा आणि शुक्राचार्य. आता शुक्राचार्य हे अनासक्त आहेत. विषय आणि वैराग्य, शृंगार आणि वैराग्य यामधलं जे द्वंद्व आहे ते तिथं चित्रित केलेलं आपल्याला दिसतं. त्यांचं जे दुसरं आख्यान काव्य महत्त्वाचं म्हणजे शतमुख रावणवध, हनुमान नाटक जे काव्य आहे संस्कृत, त्याच्या आधारे त्यांनी 133 ओव्यांचं हे काव्य लिहिलेलं आहे. आता इथं त्यांनी रामायणातलाच प्रसंग घेतलेला आहे. रावणाच्या वधानंतर लंकेचं राज्य रामाने बिभीषणाला दिलं, म्हणजे रावणाचा भाऊ. त्यावेळी कुंभकर्णाच्या निकुंभ मुलाचा मुलगा पौंड्रिक याला बिभीषणाकडून राज्य बळकावण्याचे होते. त्याला शतमुख रावणाने मदत केली. बिभीषण रामाला शरण गेला होता, पण राम शतमुख रावणावर लंकेवर स्वारी करणार होता. त्या दिवशी रामाला एकादशीचा उपवास, त्या नारद तिथे आले आणि त्यांना म्हणाले की कोणत्या दुःखाचा विटाळ पडला तू ते राघवा, आणि तू त्या लंकेवरती लढायला तू स्वतः जाऊ नको, तर हनुमंताला पाठव. आणि शेवटी मग हनुमंत, राम, बिभीषण तिथे गेले आणि शतमुख रावण जो आहे ते रामाचे बाण घेऊन तिथे टाकू लागला. कारण शतमुख म्हणजे 100 तोंड, जे बाण मारले जायचे ते त्यांच्या मुखामध्ये. अशी ती एक कथा, आख्यान कथा जी आहे ते हनुमंत म्हणजे मारुती, हनुमान सीतेला ते मंदिरासह आणतो, तिची जगन्माता म्हणून पूजा करतो. असं जे हे लहानसं म्हणजे शेवटी सीतेनं महाशक्तीचे रूप धारण करून शतमुख रावणाला नष्ट केलं. सगळे राक्षस नष्ट झाले. तर आणि सगळे पुन्हा अयोध्येला परत आले. ही जी रामायणातली कथा आहे ती छोटीशी कथा या आख्यान काव्यामध्ये आहे. हरिश्चंद्राख्यान हे एक त्यांचं एक सरस असं आख्यान काव्य. हरिश्चंद्र, तारामती यांची म्हणजे हरिश्चंद्र आणि तारामती पती पत्नी, त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये त्यांनी इथे चित्रित केलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर मूर्खाची लक्षणं त्यांनी सांगितले. विद्वान जसं विद्वानांची ते लक्षणे सांगतात, तसं मूर्खांचीही त्यांनी लक्षणे सांगितलेली दिसतात. तर
अशा पद्धतीने ही काही आख्यान काव्य महाभारतावरती त्यांनी आपण पाहिलं की मुक्तेश्वरी महाभारत हे प्रसिद्ध असं काव्य त्यांचं आहे. हे म्हणजे जी त्यांना कीर्ती मिळालेली आहे मुक्तेश्वरांना, ती या महाभारत काव्यामुळं. आणि त्याची 5 पर्व, त्या संदर्भातली जी रचना आहे ती आपण चर्चा केली. त्यामध्ये सौप्तिक, वन, विराट, सभा अशी 5 पर्व आहेत. मुक्तेश्वरांचे जे हे महाभारतातील जे आख्याने येतात त्यामध्ये ययाती, दुष्यंत, शकुंतला यांच्या आख्यानं, नल दमयंतीच्या आख्यानं आलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर ही महाभारत कथा जी आहे ती म्हणजे मुक्तेश्वरांचं स्वतंत्र काव्य आहे. आपली सौंदर्यदृष्टी त्यांची जी आहे ती या काव्यामध्ये प्रकट झालेली आपल्याला दिसते. त्यामुळे हेही काव्य एक महत्त्वाचं आहे. शिवाय मुक्तेश्वरांनी जी रचना केली त्याच्यामध्ये त्यांचा जो काळ आहे, म्हणजे ज्या काळात मुक्तेश्वर आहेत त्या काळाला ते विसरत नाहीत. त्यामुळे त्यांच्या काळात ज्या रूढी, परंपरा, चालीरीती होत्या त्यांची वर्णनं त्यांच्या साहित्यात येतं. म्हणजे तत्कालीन सामाजिक जीवनाचं चित्रण त्यामध्ये येतं, किंवा आपल्याला मुक्तेश्वरकालीन महाराष्ट्र काय आहे याचंही दर्शन यामध्ये त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला होताना दिसतं. तर ह्या सगळ्या गोष्टी येतात. एकनाथादी जी संत कवींनी रचलेली चरित्र आहेत, महाभारतादी ग्रंथांची वर्णिले महात्मे, संतांच्या आख्यान काव्याचा धागा मुक्तेश्वरांनी पकडलेला आहे. त्यामुळं मुक्तेश्वर संत नाहीत तर एक पंडित, विद्वान, आख्यान कवी आणि श्रेष्ठ कलाकवी आहेत. त्यांच्या काव्यात एक सौंदर्यदृष्टी आपल्याला दिसते. किंबहुना आपण म्हणू की त्यांनी स्वतंत्र अशी एक सौंदर्यसृष्टीच या ठिकाणी निर्माण केली आहे. म्हणजे मुक्तेश्वर सौंदर्यसृष्टीचे भोगते होतेच, आणि त्यामुळं हे जे महाभारत त्यांचं आहे त्यामध्ये सगळ्या गोष्टी त्या अवतरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अनंत तनय हे जे कवी आहेत ते म्हणतात की ओविकांचा ईश्वरू, म्हणजे त्यांचं जे काव्य आहे ते त्याचा तो ईश्वर. मोरोपंत त्यांना श्री मुक्तेश्वर कवीवर याते कोण न शुभेच्छू वंदिल, असं मुक्तेश्वरांचा गौरवही काहींनी केलेला आहे. मुक्तेश्वर पंडित म्हणजे कवीतील एक रसराज कवी होत. तर ह्या पहिल्या पंडित कवीविषयी आपण चर्चा केलेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला जे पुढचे कवी आहेत ते म्हणजे वामन पंडित. आता जो कालखंड आहे आपला तो इसवी सन 1600 ते इसवी सन 1800. त्यामुळे एक लक्षात घ्या आता की जो मुक्तेश्वरांच्या बद्दल आपण ज्या वेळेला चर्चा करतो त्यावेळेला त्यांचा जो जन्म आहे तो शके 1531चा मानलेला आहे, आणि त्यांचं जे निधन झालंय ते इसवी सन 1645, आणि ते आपला कालखंड आहे तो इसवी सन 1600. त्यामुळे 1645 जर मुक्तेश्वरांचा निर्याण काळ असेल तर याच वेळेला आपल्याला आणखी एक ऐतिहासिक घटना दिसते ती म्हणजे 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजे हे तो कालखंड जो आहे तो कुठेतरी आपल्याला संत तुकाराम, संत रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा तो कालखंड आहे. आणि म्हणून मुक्तेश्वरांच्या नंतर हे जे कवी आलेले आहेत ते वामन पंडित, ते या कालखंडातले आहेत. म्हणजे संत तुकाराम रामदासांच्या समकालीन असणारे ते संत आहेत. तर या ठिकाणी आपल्याला ऐतिहासिक दृष्टीने सुद्धा काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे हे जरी काव्य असलं तरी तत्कालीन जो समाज आहे, जे महाराष्ट्र आहे, त्यावेळची जी परिस्थिती आहे, मग ती काही म्हणजे आता हे साहित्यिक आहेत, तर त्यामध्ये त्या जो तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक जो प्रभाव असतो तो देखील साहित्यावरती पडत असतो. तर रामदास तुकाराम यांच्या समकालीन असणारे वामन पंडित हेही एक पंडित कवींमध्ये प्रातिनिधिक आणि श्रेष्ठ कवी मानले जातात. तर आपल्याला त्यांच्यावरती चर्चा करायची आहे. तर ही चर्चा आपली अशीच चालू राहणार. पुढच्या ह्याच्यामध्ये भागामध्ये आपण वामन पंडितांच्यावरती चर्चा करू. तोपर्यंत धन्यवाद.